नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचा चॅलेंज आहे। विनायक राऊतांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मतं विकत घेऊन तसंच मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप आहे। मतदारांना धमकावून मिळालेली खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात येते। सोबतच निवडणूक काळातील पैसे वाटपाच्या चौकशीची देखील मागणी होती। त्यांनी एक इलेक्शन पिटिशन केलेलं आहे विनायक राऊत यांनी, आणि ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे। या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं। काही लाख मतं विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे, त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदारांचे व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं। मतदारांना आमिष दाखवण्यात आलं, मतदारांना धमकवण्यात आलं, मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली। हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदार होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।